आजच्या दिवसातील होणारी शेवटची मॅच मंगेश मंगेश लोंढे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयांचं पारितोषिक, लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि भोसले सरांनी जर विकेट घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ही पारितोषिक या मॅचसाठी. तर डाव सुरू झालेला आहे. स्वागत सगळ्यांचं पुन्हा एकदा. शेवटची मॅच होते युके NPL साठी. आपण सर्वजण गेली 9-10 रात्र एकत्रित आहोत. उद्या ही स्पर्धा संपते. मात्र या स्पर्धेनं असंख्य आठवणी आपल्याला दिलेल्या आहेत, ज्या इथून पुढे कायम लक्षात राहतील. वर्षभर त्या पुढे येतील. पुन्हा पुढच्या वर्षी एक नवीन बेटर व्हर्जन येईल. मात्र तोपर्यंत या स्पर्धेच्या आठवणी अशाच राहतील. सोहेल यांच्या प्रत्येक झेलसाठी 501 रुपयांचं पारितोषिक. उमेश कुंभार यांकडून हे पारितोषिकाची घोषणा आहे. सोहेल यांच्या प्रत्येक झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक उमेश कुंभार सरांकडून ते पारितोषिक घोषित झालेलं आहे. लीग फॉर्मॅट इकडे थांबलाय. आज ही स्पर्धा लीग फॉर्मॅट मधून थांबणार आहे. उद्या फक्त 4 मॅच आणि उद्या या स्पर्धेचा चॅम्पियन होण्याचा प्रवास बघायचा आहे. 6 टीम्स या स्पर्धेतून थांबल्या. त्यांचा प्रवास या स्पर्धेसाठी त्यांना दार बंद झालेला आहे. फक्त 4 टीम अशा असतील ज्या उद्या चॅम्पियन होण्यासाठी खेळतील. पृथ्वीराज कांबळे जिथे असेल तिथून पॅव्हिलियनला संपर्क करा. पृथ्वीराज कांबळे. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलिकेवरती 7 धावांचा आकडा. 7 धावांचा आकडा धावपलिकेवरती. ऑन स्क्रीनवरती तुम्ही बघताय तोना टायटन्स एक मोठा रेकॉर्ड दर्ज करणारी टीम. 9 मॅच या स्पर्धेतली खेळणारी टीम आणि एकही मॅच न पराभूत होणारा संघ हा तुम्हाला ऑन स्क्रीनवरती बघायला मिळतोय. ज्यांनी एकही मॅच एकही सामना पराभव मान्य केला नाही. अनबीटेबल अनस्टॉपेबल राहिलेली टीम आहे ही टायटन्स, जो 9.0 9#0 #9 लागोपाठचे 9 सामने विरुद्ध दिशेने खेळलेला हा फटका आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहाल तिकडे तो चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा तिथे येतील. एक षटक संपलंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलिकेवरती बनवल्यात त्या 12 धावा. 12 धावा धावपलिकेवरती पहिल्या षटकाचा खेळ समोर टाकून झालेला आहे. 2 टीम ज्या आतमध्ये खेळत आहेत त्यांचा प्रवास स्पर्धेतला संपला आहे. त्यांना टॉप 4 पर्यंत प्लेऑफ मध्ये येता येत नाही. अर्थात त्यांचा लीग फॉर्मॅट मधला हा साखळी पद्धतीमधला तो शेवटचा आणि अंतिमचा सामना खेळण्यासाठी टीम आहे. आणि राजगड सुरुवातीपासून आपण पाहतो थोडासा बॅकफुटवरती दिसणारा संघ. मात्र त्या टीमनं सुद्धा 2 मॅच जिंकल्यानंतर पॉईंट टेबल अक्षरशः हलवून टाकला होता. त्यामुळं त्या टीमचं योगदान सुद्धा या स्पर्धेमध्ये मोठं राहिलं. कारण बाकीला आपण पाहतो त्या टीमनं थांबवता ती टीम थांबली. मात्र थांबता थांबता अनेक टीमला त्यांनी स्पर्धेसाठी पुढे येण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या. असं संघ होता राजगड. तर त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळणारी आपण पाहाल पन्हाळा पॅन्थर्स. पन्हाळा पॅन्थर्सचा प्रवास मात्र सुरुवातीपासून थोडा चांगला राहिला होता. मात्र मध्यंतरी आपण पाहतो काही गोष्टी आणि त्यांना उणिवा भासल्या. त्या म्हणजे त्यांच्या टीममध्ये गोलंदाजांची कमतरता स्पष्ट जाणवली. गोलंदाज नव्हते आणि काही पार्ट टाइम गोलंदाजांना त्यांना वापरावं लागलं. असे शोर गोलंदाज त्यांच्या टीममध्ये थोडेसे कमी राहिले आणि त्यामुळं त्याचा फटका हा थोडासा टीमला बसताना बघायला मिळाला. त्यामुळे आलेले काही पराभव हे त्यांना या स्पर्धेत प्लेऑफ साठी आणत नाहीत. तर आता हा शेवटचा सामना खेळत मॅच विजय आपल्याकडे ठेवून पुढे येण्याचा प्रयत्न राहील. उद्या मात्र 4 टीम ज्या खेळणार आहेत त्या उद्या आपल्यासाठी पुढे येतील. त्यांची नाव आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. उद्या क्वालिफायर 1 आपण खेळवतो. एलिमिनेटर होईल विशाल थारक. कव्हरच्या दिशेने कव्हर फोडणारा काम करतोय विशाल थारक. पहिला शतकवीर या स्पर्धेतला या सीझन मधला ज्याने 100 पेक्षा जास्त धावा आपल्या बॅटमधून बनवल्या. आणि हवेलीचा टार्झन. दुसरा चेंडू द्या. एकोणीस धावा धावपलिकेवरती या षटकारा बरोबरीत धावपलक पुढे येताना 19 धावांचा आकडा आहे धावपलिकेवरती. नवीन बॉल आहे का तो चेक करून घ्या विशाल आणि मॅच सुरू करा. अजून एक हवा आहे का? नवीन बॉल द्या आतमध्ये. एक नवीन बॉल द्यायचा आतमध्ये. आयोजकांना विनंती आहे बॉल द्या. 1-2 बॉल इकडे नवीन बॉल द्या सर. सचिन कांचन सर नवीन बॉल हवेत.
नवीन बॉल हवेत नवीन. एकोणीस धावा धावपलकेवरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ. 1.3 षटकाचा खेळ आतापर्यंत टाकून झाला. 19 धावांचा आकडा धावपलकेवरती आहे. 8 ओव्हरची मोठी मॅच होणार आहे. 11 वाजतायत बरोबर. विशाल विशाल थारक उडवलाय चेंडू उंच आकाशामध्ये. नो मॅन्स लँड. मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे तिकडे. लॉग ऑफ पोचला लॉग ऑनला जाऊन आणि तो बॉल त्याने सीमारेषेच्या आतमध्ये ठेवण्यासाठीचा प्रयत्न मात्र दाखवला. 2 धावा तिथे तोपर्यंत पळून पूर्ण होतील. 2 धाव्यांनी धावपलक 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावपलकेवरती. मोठ्या मॅचेस खेळण्याची संधी उपलब्ध असणाऱ्या टीम होत्या, कारण तुम्ही पहा लॉंग ड्युरेशन टुर्नामेंट 11 दिवसाची शृंखला. 11 दिवस ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. उद्या सलग 11वा दिवस आहे. हा बॉल पुन्हा एकदा विशाल थारक भीमाचे बॉलिंग ट्रॅक वरती त्यांच्यावरती आक्रमण होत आहे. पुन्हा हा चेंडू निघाला सीमारेषा ओलांडून बाहेर. 4 धावा येतील या चौकारानं धावपलकेवरती. 25 धावांचा खेळ. 5 षटकांचा खेळ टाकून झालाय. 25 धावा धावपलकेवरती. पहिल्या विकेटसाठीची भागीदारी. बॅटिंग ऑर्डर कुठेतरी पन्हाळा पॅन्थरची संपूर्ण प्रतियोगितेमध्ये बघा या 2 बॅटरच्या अवतीभोवतीच फिरली किंवा या 2 खेळाडूंभोवती मोठा खेळ राहिला. हा बॅटिंग ऑर्डरचा स्पेल किंवा त्यांचा फॉर्म्युला. यष्टिरक्षकाच्या पागे हा चेंडू जाईल निघून सीमारेषेच्या बाहेर. 4 रन तिथे आलेले आहेत आणि 2 षटकं संपली. 29 पूर्ण आहेत. एकोणतीस धावा धावपलकेवरती. 2 पॉवर प्लेची षटकं टाकून पूर्ण झालेली आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती बघायचं आहे. तिसरा गोलंदाज कोण असणार आहे? राजेंद्र लोणारे जे तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी आपण पाल पुढे येणार आहेत. उद्या स्पर्धेचा चॅम्पियन आपल्याला मिळून जाईल. मात्र हे स्पर्धेतून आपण पाहतो जो प्रवास करत होत्या त्या टीम सुद्धा प्रवास केला. आपल्या संघासाठी जे खेळाडू या स्पर्धेसाठी लिलाव पद्धतीतून पुढे आले, ज्यांच्यावरती बोली लागली, ज्यांनी आपल्या टीम ओनर ज्यांनी विश्वास दाखवला संघ मालकांनी, त्या संघ मालकांसाठी प्ले फॉर युअर टीम ओनर, प्ले फॉर युअर सेल्फ अँड प्ले फॉर नेचर ही ब्रीद वाक्य घेऊन ही टुर्नामेंट पुढे उभी राहिली. अजेंडा सेट आहे. ते म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांना, प्रतिभावान खेळाडूंना सेट उपलब्ध होणं, व्यासपीठ उपलब्ध होणं. शंकर वायकर क्रॉस द लाईन. हा फटका फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. राजेंद्र लोणारे षटक क्रमांक 3 ची सुरुवात आणि धावा तिथे 4. आणि आज सागरनाना कांचन इथे आपण पाहिलं या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. संघाचे संघ मालक आहेत. या गावाच्या विकासासाठी सुद्धा त्यांनी मोठ्या पदावरती काम केलेलं आहे आणि आज क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं उल्लेखनीय काम आहे आणि तरुणांच्या पाठीमागे असणारी मोठी मोठी भिंत आहे, ती आधार वर्ड आहे. आणि आज त्यांची मालकी या टीमला होती आणि त्यांच्या मालकाचं आपण पाहतो अर्थात त्यांनी जे नेतृत्व या टीमचं स्वतःकडे घेतलं, मालकीत्व स्वतःकडे घेतलं आणि खेळाडूंनी त्यांना निराश केलं नाही आणि लागोपाठची काही विजय प्राप्त करणारी टीम त्यांची राहिली ती टायटन्स. 2 चौकार. धावपलक 37. शंकर वायकर. 37 धावा धावपलकेवरती. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ. डॉक्टर मणिभाई देसाई चषक गुरुळे कांचे 9 प्रीमियर लीग. हा 10वा दिवस अगदी आनंदाने संपन्न होतोय. नो बॉलचा कॉल पंचांकडून सांगण्यात येतोय. नो बॉल बरोबरीत आता येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. ब्रीडचा असणारा चेंडू आहे आणि 38 ऑन बोर्ड. 38 धावा. येणारा चेंडू फ्री हिट घेऊन येईल. ब्रीडचा आपण पाहतो आता पुढे.
38 धावा विदाउट लॉस. कोणताही खेळाडू बाद नाही. 38 धावांचा खेळ आहे. शंकर वायकर हेलिकॉप्टर खेळण्याच्या प्रयत्नात रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअपवरचीच आपण पाहाल पुढे हटलेलं आहे. त्यामुळे आता लाईनवरती शतरक्षक उभे आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. जाता जाता विजय आपल्याकडे ठेवणं एक चांगला खेळ आठवणीत आपल्या स्पर्धेच्या आपल्याकडे जोपासणं या गोष्टी घेऊन पुढे जायचं आहे. आणि पॉईंट टेबलवरती आपण पाहाल हेही 2 पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे राहतील, ज्याचा तुम्हाला पुढेही फायदा होऊ शकतो. या मॅचमधून जर चांगला परफॉर्मन्स दिला तर येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला त्या परफॉर्मन्सच्या बेसवरती मोठी बोली लागू शकते. असं नाही की बाल प्रवास स्पर्धेतला प्लेऑफ मधला जरी थांबलेला असला तरी सगळं संपलं असं नाही. एक चांगला खेळ, एक फिनिशिंग टच जाता जाता या स्पर्धेला तुम्हाला देता येऊ शकतो, ज्या लक्षात राहणाऱ्या गोष्टी राहतील. आज सुरेश सर स्वतः मैदानावरती उपस्थित आहेत. टीम मेंटॉर म्हणून त्यांनी काम केलं. आज मेंटॉर स्वतः इन लाईव्ह ॲक्शन तुम्हाला बघायला मिळतील. त्यांनी अनेक वेळा आपल्या टीमसाठी काम केलं. आज ते स्वतः या टीम बरोबर आतमध्ये खेळत आहेत, जे कव्हरमध्ये उभे आहेत. व्हीडी आवर स्पोर्ट्स पार्टनर विशाल थारक ऑन स्ट्राईक हेनला पनाळा पॅन्थर्सची महत्वाची भिंत राहिली. हा चेंडू व्हीडी जैसे गेंद निकली थी बल्ले से मानो मुहूर्ती 6 रनों की. टार्झन ऑन फायर. हवेलीचा टार्झन आहे हा. मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार आला. 47 धावा धावपलकेवरती 2.5 षटकांचा खेळ टाकून झालाय आणि 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावांचा आकडा हा धावपलकेवरती पुढे. टार्झन या नावाने ओळखला जाणारा खेळाडू हवेली पुण्याचा टार्झन आहे. विशाल धारक आणि एक तशीच बॅटिंग या खेळाडूची आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये काही वेळेस लवकर बाद झाल्यानंतर टीमला त्याचा फटका सुद्धा बसताना दिसला. मात्र त्यानंतर आपण पाहाल त्यानं आपल्या मॅचसाठी आपल्या टीमसाठी सुद्धा चांगला इनिंग्स दाखवलेला आहे. 3 षटकांचा खेळ टाकून झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 47 धावा आहेत. ड्रिंक्स ब्रेक घेतला जात नाही. इथे मॅच कंटिन्यू ठेवली जाणार आहे. तर बॉलिंग मार्क वरती मेंटॉर आलेले आहेत स्वतः टीमचे. तर प्रत्येक विकेटसाठी मेंटॉर यांच्या 101 रुपयांचं पारितोषिक. सुनील सर 101 रुपयांचं पारितोषिक ओंकार क्षीरसागर सरांकडून. तुमच्या प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि तुम्ही पाहाल 30 गोलंदाजी मार्क वरती ज्यांच्या बक्षिसासाठी आपण पाहिलं आता त्यांच्या बक्षिसाल ते वर्ष हवे त्यांच्यावरती बक्षिसांचा. सुनील सर ओल्ड इज गोल्ड आहे. विचारांचा पाया भक्कम आहे आणि आजही उरुळीच्या क्रिकेटसाठी आपण पाहतो त्यांचं अभूतपूर्व योगदान आहे. अशी लोक आपण पाहतो या गावाच्या क्रिकेटसाठी. संघर्ष मोठा राहिला. दोन्ही टीमनं प्रयत्न केला नाही असं नाही, प्रयत्न करत राहिले. आयुष्यात माणूस मिळालेलं दुःख नाही तर त्या दुःखावरती केलेला संघर्ष जास्त लक्षात ठेवतो. सुनील भोसले सरांनी विकेट घेतली तर 500 रुपयांचं बक्षीस. मंगेश लोंढेंकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. अठ्ठेचाळीस धावा धावपलकेवरती. विरुद्ध दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नात फटका थोडासा खाली राहिलेला चेंडू. दोन्ही टीमचा संघर्ष बघितलाय, चांगला राहिलाय. शेवटपर्यंत आपण पाहतो हा प्रवास पुढे. लाईट्स बंद करा गाडीची. जी गाडीची लाईट्स ऑन आहे ती लाईट्स बंद करा. 48 धावा धावपलकेवरती. टार्झनला लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. मेंटॉरनं आधी खेळायला हवं होतं का? मेंटॉर 3 चेंडू टार्झनला निर्धाव टाकून घेतलेत. हा चेंडू टार्झननं बॅटवरती घेतला. विरुद्ध दिशेने खेळलेला हा चेंडू 6 धावांसाठीचा स्ट्रोक आहे. षटकार आलेला आहे. या षटकारानं टीमनं 50 ओलांडली. धावपलकेवरती 54 धावा. 3.5 षटकांचा खेळ टाकून झालेला आहे आणि 54 धावांचा आकडा धावपलकेवरती आता पुढे पूर्ण होतोय. 54 लॉस ऑफ 0 विदाउट लॉस. कोणताही खेळाडू बाद नाही.
आणि पहिल्या विकेटसाठी टीम पन्हाळा पॅन्थर्सची भागीदारी मॅन्टॉर पुन्हा एकदा तयार आहेत. हा चेंडू विरुद्ध दिशेने, हा फटका. शेवटच्या 2 चेंडूवरती आपण पाहतो मोठे 2 स्ट्रोक आहेत आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 58 धावा पन्हाळा पॅन्थर्स. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. 5वं षटक आपण पाहतो लगेच पुढे सुरू होत आहे. संघर्ष दोन्ही टीमचा आपण बघितला होता. पहिल्यापासून पॉइंट्स हासिल करण्यासाठी एकदम प्रत्येक खेळाडूचं मोठं राहिलं. आपण सांगितलं की आयुष्यात माणूस मिळालेलं दुःख नाही तर त्या दुःखावरती केलेला संघर्ष जास्त लक्षात ठेवतो. कारण दुःख येतं आणि जातं, पण त्या काळात आपण कसा तग धरला, कसं एकटं लढलो, कसं स्वतःला आपण सावरलं. जेव्हा कोणी आपल्या बाजूला नव्हतं तरी आपण हार मानली नाही. डोळ्यात पाणी होतं पण पाय थांबले नाहीत. मन थकलं होतं पण जबाबदाऱ्यांनी थांबू दिलं नाही. आणि आज मागे वळून पाहताना ते दिवस आठवतात जेव्हा आपण स्वतःला आज नाही तर उद्या असं म्हणत उभं ठेवलं आणि तेव्हा कळतं दुःखानं आपल्याला मोडलं नव्हतं तर संघर्षानं आपल्याला घडवलं होतं. आणि तो संघर्ष या दोन्ही टीमचा आपण पहिल्यापासून बघितला. बॉल फाईन लेग मध्ये, फाईन लेग मध्ये हा चेंडू, शतरक्षक समोर आहेत. आणि हेच आयुष्याचं खरं वास्तव आहे की संघर्ष आपल्याला घडवतो. आणि हा प्रयत्न त्यांचा आपण पहिल्यापासून पाहिला. आता तरी प्लेऑफचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद होत असले तरी तुम्ही खेळला चांगलं, ही गोष्ट महत्वाची आहे. नाना गोरे यांकडून 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. नानांनी सांगितलं रमेश यांनी जर व्हीडीची विकेट घेतली तर 501 रुपयांचं पारितोषिक, 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. रमेश सरांनी जर विकेट घेतली तर ते व्हीडीची यासाठी पारितोषिक आहे. विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, विरुद्ध दिशेने तो फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाईचा कॉल मुख्य पंचांकडून आहे. आपण पहिल्यापासून सांगितलेलं आहे जय पराजय ध्येय प्राप्तीकडे जात असताना तुम्ही जिंकाल नाही जिंकाल ही नंतरची गोष्ट आहे. तो प्रवास तुम्ही कसा करताना याला महत्व जास्त आहे. विरुद्ध दिशेने हा फटका, रमेश सरांनी मोठा आवाज दिला, मॅन्टोर मॅन्टॉर. शेवटपर्यंत मॅन्टॉर चेंडूच्या पाठीमागे आणि मॅन्टॉर बरोबरीच संघ मालक एकाच फ्रेम मध्ये. संघाचे संघ मालक आणि मॅन्टॉर हे एकाच फ्रेम मध्ये आपल्याला बघायला मिळाले. राजगड टायगर जाता जाता टायगर इकडे एक मोठा धक्का देऊन टाकतो का पन्हाळ्याला, हे सुद्धा बघायचंय. व्हीडी विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. हा बॉल जो व्हीडीने मारला बॅटनं तो रमेश लोंढेंनी जर टिपला असता आणि जर पंचांकडे अपील केली असती तर मग पंचांनी डिसिजन काय दिला असता. क्रिकेटमध्ये असे अनेक किस्से तुम्हाला बघायला मिळतील. हा चेंडू पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगात ती बॅट फिरली होती. डॉट बॉल. षटक क्रमांक संपतोय 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 63. 3 षटक अजून येणं बाकी आहेत. बॅटिंग पॉवर प्ले ऑन होईल. सगळ्याच गोष्टी आपण ठरवतो तशा होत नाहीत. काही गोष्टी अनपेक्षित पुढे येऊन उभा राहतात आणि कदाचित त्यालाच आयुष्य असं म्हटलं जातं. काही अनपेक्षित आलेले पराभव आज प्ले ऑफचा दरवाजा जरी बंद करत असलं तरी जाता जाता एक चांगली आठवण तुम्ही या मॅच मधून देऊ शकता. आणि ध्येय प्राप्तीकडे जात असताना जिंकाल हराल नंतरची गोष्ट आहे. तो प्रवास तुम्ही कसा करताना याला कायम मोठी बाब आहे, मोठी गोष्ट आहे, मोठं महत्व आहे. कारण ध्येय प्राप्तीकडे जात असताना जो क्षण तुम्ही जगता, प्रवासात जे क्षण जगताना ते क्षण अधिक सुंदर असतात. आणि एकदा निघून गेलेला क्षण परत आणता येत नाही. तो क्षण तुम्हाला चांगला जगता आला ना, हे आयुष्याचं मोठं सार आहे. तुमच्या हातात काहीच नाही, टेन्शन घेणं सोडून द्या. कारण जीवन तुमच्या पूर्ण नियंत्रणात कधीच नाही, ते कधीच आपल्या नियंत्रणात नसणार आहे. सगळे प्लॅन केले तरी आयुष्य तुम्हाला कायम सरप्राईज देणारच. तुम्ही कितीही प्लॅन करा, हे आयुष्य आपल्या नियंत्रणात कधीच नाही. तुम्ही कितीही मोठा प्लॅन करा आयुष्याचा, ते आयुष्य तुम्हाला सरप्राईज देणार म्हणजे देणार. आणि काही गोष्टी तुमच्या प्रयत्नांपेक्षा मोठ्या असतात. कव्हरच्या डोक्यावरून फटका, शंकर वायकर, सोहेल चेंडूच्या पाठीमागे. प्रत्येक झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे उमेश कुंभारे यांकडून. 67 धावा धावपलकेवरती. चेंडू अजून सोहेल यांच्याकडे गेला सुद्धा नाही. 6वं षटक बॅटिंग पॉवर प्लेच आहे. 67 धावा धावपलकेवरती.
स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आणि हाही बॉल सीमारेषेच्या बाहेर. टेन्शन घेणं तुम्हाला आपल्याला सोडून द्यावं लागतं. तुम्ही किती किती नियंत्रणात आयुष्य आणण्याचा प्रयत्न केला ना तर ते नियंत्रणात येत नाही. सगळे प्लॅन केले तरी आयुष्य सरप्राईज देत आणि काही गोष्टी तुमच्या प्रयत्नांपेक्षा मोठ्या ठरतात. परिणाम नेहमी मेहनतीसारखाच येत नाही, या गोष्टी सुद्धा मान्य करायला हव्यात. की परिणाम नेहमी मेहनतीसारखा तुम्हाला दिसणार नाही. आज बरोबर वाटणार, उद्या कदाचित चुकीचं सुद्धा ठरतं. आज क्रिकेटचं मैदान आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती चालू आयुष्य सुद्धा तुम्ही कसं जगावं हा क्रिकेट तुम्हाला शिकवतो. सगळंच हातात ठेवायचं हे सुद्धा आपल्या हातात नाही. कबार या षटकामध्ये लकी खंडागळेला हा तिसरा चौकार. सोहेल पुन्हा धावला पण बॉलला हात अजून लागलेला नाही. 3 चौकार, 75 धावा, 500 रुपयांचा कॅश प्राइज जमा आहे. त्यामुळे सगळंच आपल्या हातामध्ये राहत नाही आणि ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्या मनात सुद्धा ठेवून फायदा होत नाही. त्याचा विचार सुद्धा का करायचा ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाहीत. आज एक चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. शेवट जाता जाता क्षेत्ररक्षक तिकडे थोडासा फंबल झाला होता. दुसरी धावेसडीचा प्रयत्न सोडून देणं म्हणजे हार नाही, हा शहाणपणा सांगितला जातो कधी कधी. आणि जे ऍक्सेप्ट करतात तेच बदलता येतं, ते सोपं राहतं. त्यामुळं सगळे प्लॅन केले तरी आयुष्य तुम्हाला सरप्राईज देणार आहे. चालत राहणं हे आपल्या हातात आहे. कव्हर मध्ये चेंडू, सानू अन्सारी हुसेन बोल्ट सारखा धावलाय. आता या षटकामध्ये चार चौकार. 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 81 धावांचा आकडा हा धावपलकीवरती. मॅन्टॉर पुन्हा एकदा आपण पाहाल बॉलिंग मार्कवरती आपल्याला दिसणार आहेत का. 7व्या षटकासाठी ओपन पुढे जातोय. 7व्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती भोसले सर, टीम मेंटॉर. 81 धावा धावपलकीवरती. पुन्हा एकदा व्हीडी ऑन स्ट्राइक. व्हीडीची विकेट मेंटॉर यांनी घेतली तर बक्षीस आहे. बॉल उडवलाय आणि तो सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. विशाल धारकनं त्याचा अर्धशतक पूर्ण केलेला आहे. 52 धावांवरती नॉट आउट आहे व्हीडी. हा चेंडू यावेळेस फटका फसला. मेंटॉर तो बॉल घेण्यासाठीचा प्रयत्न आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. आनंद घेतला जातोय. तुम्ही बघा आज तुम्ही पाहाल आयुष्य जगत असताना आज तुम्ही पहा आनंदच मोठा आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवली जाते. तुम्ही पहा जर तुम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर सुटका हवी असेल ना तर हाच जन्म आहे. आणि अध्यात्माची जोड हवीच. तुम्ही अध्यात्माची व्याख्या नीट अभ्यासा. अध्यात्माची व्याख्या काय? आयुष्यातला प्रत्येक क्षण सावधपणे जगत आनंद वाटत जाणं म्हणजे अध्यात्म आहे. आणि त्याची जोड द्यावी लागते. शंकर वायकर साठीचा हा चेंडू. स्क्वेअर बॉलचा कॉल मुख्य पंचांकडून. एक अतिरिक्त धावेने धावपलकीवरती खेळ पुन्हा एकदा पुढे येईल. शांत आहे. तुम्ही पाहाल मॅन्टॉर जे बॉलिंग ट्रॅक वरती भोसले सर शांत. कधी तुम्हाला त्यांच्यावरती अग्रेसिव्ह तुम्ही त्यांना बघणार नाही. आणि तुम्ही पहा माणूस ना वयाच्या एका टप्प्यावरती येऊन अचानक शांत होतो. ते शांत होण्याची कारण सुद्धा अनेक वेगळे असतात. 89 धावा धावपलकीवरती की माणूस वयाच्या एका टप्प्यावरती येऊन अचानक शांत होतो. कव्हर मध्ये चेंडू. संघ मालक तिथे आपल्याला बघायला मिळाले. तो माणूस शांत का होतो? कारण सगळ्या अपेक्षा, इच्छा, आवडी निवडी सगळं बाजूला सारून तो फक्त शांतता निवडतो. या पळणाऱ्या आयुष्याच्या मागे धावत धावत तो शेवटी दमून जातो आणि शांत होऊन जातो. एका क्षणी माणूस आयुष्याच्या एका टप्प्यावरती. वेडी वेल शॉट वेडी. सर बॅटनं क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा विशाल धारक टार्झन टाकतोय हा पुन्हा एक बहारदार षटकार.
104. तर आत्ताही तो नॉट आउट आहे 59 वरती आणि 96 धावांची भागीदारी पुढे आता समोर आहे. विशाल तारक पुन्हा एकदा आडव्या बॅटनं बॉल प्रेक्षक गॅलरीमध्ये टाकलाय तो चेंडू. लागोपाठचा दुसरा तर या ओव्हर मधला तिसरा षटकार. टीम 102 धावा 102 धावा धावपलकीवरती आहेत. 100 पेक्षा जास्त धावा आहे. 6.5 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 102 धावांचा आकडा हा धावपलकीवरती पुढे आहे. पन्हाळ्याचा सुद्धा आपण पाहतो मोठा इतिहास आहे. सगळी स्वप्न पूर्ण होत नाहीत. काही स्वप्न सोडून सुद्धा द्यावी लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आणण्याचं काम आयोजकांनी केलं. जंजिरा राहिला, जंजिरा घेता आला नाही. शेवटचा प्रयत्न छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा केला होता. व्हाईट बॉलचा कॉल. एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकच टार्गेट होतं, स्वराज्य निर्माण करणं किंवा स्वराज्य मिळवणं. संभाजी महाराजांच्या काळामध्ये ते स्वराज्य मिळालं होतं. त्यांच्या काळात एक टार्गेट होतं, ते टिकवून ठेवणं. रामराजांचा इतिहास तितकासा सांगितला जात नाही, मात्र तो सुद्धा फार महत्वाचा आहे. कारण रामराजांच्या काळामध्ये ना फौज होती, ना शस्त्र होती, ना काही होतं. तरी त्यांनी पुन्हा अबाधित आपण पाहतो स्वराज्यासाठी काही वर्ष कारभार सांभाळला होता. तो सुद्धा इतिहास मोठा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. आयुष्यात एकही लढाई न हरणारा राजा फक्त फितुरीमुळे कैद झाला. धावपलकीवरती जाऊ आपण. 103 ऑन बोर्ड. तर भाऊ वायकरचा वैयक्तिक 34 वरती धाव आहे. 34 धाव आहे भाऊ. त्या दिवशी आम्ही छावा हा मराठीत डब केला. ऑडिओ इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला मोठं करिअर आहे. कोणत्या सेलमध्ये? व्हीडी स्पोर्ट्स बरोबरीत अजिंक्य स्पोर्ट्स खेळपट्टीवरती आहेत. आणि सोहेलकडे बॉल जात नाहीये. सोहेलकडे बॉल येणं अपेक्षित आहे. 103. शेवटचे 6 चेंडू. शंकर भाऊ फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे भाऊचा. 109. एक चांगला साऊंड क्रिएट केलाय. वाटत असेल ना तुमचा आवाज चांगला आहे, तुम्ही तुमच्या आवाजामध्ये सुद्धा करिअर करू शकता. साऊंड डिझायनिंग हा सुद्धा एक मोठा फॅक्टर आहे. त्या दिवशी आम्ही मागे छावा मराठीत डब केला आणि जर तुम्ही तो बघितला तर छावा मधल्या कवी कलरचा आवाज तुम्ही नक्की ऐका. स्क्वेअर लेग मध्ये विकेटचं पतन. पहिला धक्का टीम पन्हाळा. चला वाइकर. बहुत बिखरा बहुत टूटा, तपड़े से नहीं पाया, हवा होके इशारों पर मगर मैं बह नहीं पाया, अधूरा सुन रह गया यो प्यार का किस्सा, कभी तुम सुन ना पाई और कभी मैं कह नहीं पाया. या ट्रॉफीचा प्रवास होता भाऊ वायकरचा. इच्छा होती मनापासून प्ले ऑफ मध्ये येण्याची, मात्र आज तो किस्सा इथे अधुरा राहतोय. या सीझनचा तरी प्ले ऑफ मध्ये येता येत नाही आणि मोठा धक्का. पहिल्या विकेटचं पतन. तर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील संघाचे संघ मालक आणि कॅप्टन पण तेच, संघ मालक पण तेच. शेवटच्या षटकामध्ये जे आतमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत. शील रत्न इथे आमच्या बरोबरीत आहे. शील आहे पुढच्या वर्षी इन प्लेइंग 11 मध्ये तो तुम्हाला दिसणार आहे. 109 धावा उपलक्यावरती यावर्षी त्यानं स्कोरिंगची जबाबदारी ओंकार मैत्रे बरोबरीत खूप चांगली हाताळली. 3 चेंडू 109. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. एकच धाव तिथे येईल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केलेला नाहीये. 110 तर व्हीडी कडे स्ट्राइक आहे. 110 धावा धावपलक्यावरती. पुन्हा एकदा आपण पाल बॉलिंग ट्रॅक वरती असणारे रमेश सर. जर विकेट घेतली व्हीडीची, ओहो सोहेल कडे बॉल आलाय आणि सोहेलनं पकडलाय सुद्धा.
कॅचसाठी बक्षीस होतं. बॉल उमेश सरांनी सांगितलं आल्याबद्दलही 200 रुपये, 201 रुपयांचं पारितोषिक सोहेल तुमच्यासाठी. 111 धावा धावपलिकेवरती. एकच चेंडू गेला सोहेलकडे. संघ मालक कॅप्टन यांनी खेळलेला हा चेंडू लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 8 ओव्हरमध्ये झाल्यात त्या 115, विजयासाठी बनवायच्या 116. चला लगेच मॅच सुरू करायची आहे. विजयासाठीचं टार्गेट आहे. पहिले 2 सलामीचे जे बॅटर आहेत ते आतमध्ये येत आहेत. खेळाची सुरुवात होईल. 116 धावांचं टार्गेट आहे. ॲडव्होकेट विजेंद्र बडेकर यांकडून पारितोषिक येत आहे. रोहित माखजा यांनी जर 3 षटकार खेळले, सलग 3 षटकारांसाठी त्यांच्यासाठी बक्षीस आहे 3302 रुपयांचं.
हे रोहित माखेजा यांच्यासाठी बक्षीस आहे. विजयाचं टार्गेट 116 आहे. डावाची सुरुवात आपण पाहतो आतमध्ये होईल. पहिल्या क्रमांकाचं षटक आहे. तर सोहेल यांच्या 50 साठी सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. उमेश कुंभार यांकडून ते पारितोषिक आपण पाल. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकाला सुरुवात करण्यासाठी बॉलिंग मार्क वरती विशाल थारक येथील जे पहिल्या षटकासाठी आता पुढे येणार आहेत. 116 धावांचा पाठलाग आहे. मोठा पाठलाग आहे टायगर्स आणि तो धावपलकेचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी सुरुवात सुद्धा आपल्याला मोठीच करावी लागणार आहे. विशाल थारक कडून पहिलं षटक टाकताना आपण पाल संघनायकांनी निर्णय घेतला. विशाल थारक पहिलं षटक टाकेल. एक चांगलं नियोजन आणि एक चांगलं आयोजन. एका साईडला तुम्ही बघाल आयोजन समिती या स्पर्धेसाठी. पहिलाच बॉल विरुद्ध दिशेने तो फटका खेळण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे. बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. विजयजी तुकाराम कांचन, नाना गोरे, धीरज जाधव, जितेंद्र केरी, सुनीलजी कांचन, नितीन जोशी, महेश दादा दाभोळे, विनायकजी नागरगोजे, सुनील भाऊ कासुर्डे, अजित नवले, मंगेश कांचन, संकेत जाधव, संदीप शिंदे, उदय सातपुते, अखिलेश कांचन, अनिल बापू कांचन, सागर पांगारे, निलेश बजरंग कांचन, गणेशजी कांबळे, जयंत काकडे, किरण खेडेकर, प्रकाश पप्पू लोणारी, राजेंद्र चव्हाण, अवधूत राऊत हे सर्व आयोजक आपण पाहिलं. आयोजक समिती या स्पर्धेची सोमाप्पा कांचन, संदीपजी लोखंडे, योगेशजी कांबळे, सागर बंड, अविनाशजी महाडिक, अनिकेत कांचन, अभिषेक वाघमारे, बंटी खरात आणि विशाल तिखे या सर्वांच्या आयोजनातून आपण पाहाल उभी राहिलेली ही टुर्नामेंट आहे. एक मोठी लॉंग टर्म ड्युरेशन असणारी 11 रात्रीची टुर्नामेंट आहे आणि पुन्हा हा सीझन तिसरा बिगर व्हर्जनचा आपण यशस्वी होताना बघितला. जेवढे काही आपल्या गावातील खेळाडूंसाठी देता येईल तेवढं सगळं आयोजकांनी दिलेलं आहे. उत्तम सोयी सुविधा दिल्या. लाईट्स तुम्ही बघाल, लाईट्सची व्यवस्था या स्पर्धेसाठी विशेष म्हणजे लाईट्स व्यवस्थापनाचं सुद्धा कौतुक आपण करू. एकही दिवस कुठेही टेक्निकल एरर ज्यांचा झाला नाही, एकदाही 2 मिनिटासाठी सुद्धा लाईट्स बंद झाली नाही. एवढं आपण पाहतो. एक चांगलं व्यवस्थापन लाईट ऑपरेटर्स त्यांची टीम या स्पर्धेसाठी काम करताना दिसली. त्यामुळे आयोजकांनी केलेलं काम अप्रतिम आहे. 12:30-1 पर्यंत आपण पाहतो मैदानावरती पुन्हा सकाळी उठून पुन्हा आपल्या कामावरती आत या मॅचचं शेड्यूल तयार करणं. पहिल्या दिवशी बघितला होता आपण वेळ अगदी 4 वाजेपर्यंत आयोजक हे मैदानावरती होते. त्यामुळे ही स्पर्धा उभी करण्यासाठी योगदान मोठं आहे. आणि आज बघता बघता 10वा दिवस आहे आणि ते समजत नाही. तुम्ही पाहता हा दिवस कसे निघून जातात ते. 4 धावा धावपलकेवरती. उद्या 11वा दिवस येतोय. उद्या जी मॅच होणार आहे त्या मॅचचं जे टाइम टेबल आहे किंवा ज्या उद्याचं जो क्वालिफायर 1 होतोय त्याची घोषणा आपण थोड्याच वेळात करतोय. उद्याची पहिली मॅच आपण किती वाजता खेळवणार आहोत. स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला चेंडू. धावा 4 आलेल्या आहेत. 12-1 वाजेपर्यंत आपण पाहतो आयोजक पुन्हा एकदा सकाळी लवकर. खरं तर सकाळी पहाटे लवकर उठण्याची आणि आमची जी लहान मुलं होती ती लहान मुलं सुद्धा रात्रीपर्यंत एकत्र आणि आता सकाळच्या शाळा सुरू आहेत. रात्री 1-1 वाजेपर्यंत मैदानावरती सकाळी पुन्हा उठून शाळेकडे जाताना दिसली. त्यामुळे लहान मुलांची सुद्धा गर्दी या मैदानावरती मोठी होती. आणि उद्या फायनल आहे. सुपर संडे. उद्या मात्र मोठी गर्दी राहील. शिरीष कांचन बॉलिंग मार्क वरती. आकाश लोणारी आतमध्ये 130 क्रमांकाचा जर्सी. उद्या तुम्हाला लिंक मिळून जाईल उद्या किंवा परवा दिवशी. UKPLची जी टुर्नामेंट होती 1 मेला आपल्या भेटीला. एप्रिल मध्ये त्याचं ऑक्शन आपण करतोय. मे मध्ये ती टुर्नामेंट 1 तारखेला आपण सुरू करतोय. पुन्हा 10 टीम्स खेळतील. 10 दिवसाची टुर्नामेंट आहे आणि ती टुर्नामेंट 10 दिवसासाठी असणार आहे. 10 टीम्स खेळतील. ऑक्शन पद्धतीतून टीम आपण फॉर्म करतोय. सगळे हेच खेळाडू असतील. कदाचित कॉलबॅक फक्त वाढवला जाणार आहे. कदाचित तुम्ही बघाल कॉलबॅकचा विचार सुद्धा आहे. 40+ हाफ सुद्धा डोक्यामध्ये आहे. तर त्या स्पर्धेची जी लिंक आहे, फॉर्मची सबमिशन लिंक आहे, ती तुमच्यापर्यंत 2 दिवसात आणली जाईल. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू
4 धावा येतील आणि या चौकारानं धावपलकेवरती 12चा आकडा पूर्ण आहे. 40 चेंडू आणि विजयासाठी अजून बनवायच्या त्या 104 धावा. पृथ्वीराज कांबळे इथे आपल्या बरोबरी तुम्ही बघाल, प्रत्येक प्रेक्षक गॅलरीमध्ये जाणारे पृथ्वीराज सरांबरोबर चर्चा करू आपण या मॅच मध्ये. जे प्रत्येक प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन त्यांनी या स्पर्धेबद्दलचं मत प्रेक्षकांचं घेतलं ते पृथ्वीराज कांबळे इथे आपल्या बरोबर जॉईन होतील. 13 धावा धावपलकेवरती आहेत. थर्ड अंपायर कॉल आहे. 1-1 वाजेपर्यंत आयोजक मुलं आणि सकाळी लवकर उठून पुन्हा शाळेमध्ये. आणि खरं तर तुम्ही बघा, लवकर उठण्याच्या मध्ये सुद्धा अमर्यादित ताकद आहे. रोहितसाठी षटकारासाठी बक्षीस आहे. विजेंद्र सोनू बडेकर ॲडव्होकेट 3,302 हे बक्षीस आहे. तिसरा पंचांचा डिसिजन. तुम्ही सकाळी किती वाजता उठता हे सुद्धा महत्वाचं आहे. इकडे आमचा एक मुलगा तो बोलतो मी 10 वाजता उठतो. हेल एलॉट नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. फेअर डिलिव्हरी. हेल एलॉट नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. एक प्रचंड यशस्वी व्यावसायिक होते ते. मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारीरिक विकलांगतेवरती मात केली होती. हलकं अपील होतं मुख्य पंचांकडे सनो अन्सर यांच्या अगेन्स्ट. पहाटे लवकर उठण्यामध्ये अमर्यादित ताकद आहे. 2008च्या महामंदीत त्यांना प्रचंड लॉस झाला होता. अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला, पण तो हार मानणारा नव्हता. यातून बाहेर कसं पडावे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला आणि मित्राने त्याला एकच सल्ला दिला होता, हेल तू फक्त सकाळी लवकर उठ, तू फक्त सकाळी लवकर उठ. हे त्या मित्राने त्याला दिला होता सल्ला. बाकी तुझं सगळं आपोआप व्यवस्थित होईल. सानू अन्सारी विरुद्ध दिशेने फटका घेण्याच्या प्रयत्नात गेले होते. स्क्वेअर बॉलचा कॉल. त्या हिलला मित्रानं सल्ला दिला की तू फक्त सकाळी लवकर उठ. या चमत्कारिक सल्ल्यानं तो निराश झाला. त्याला वाटलं की तो काहीतरी वेगळं सांगेल. आता तो दिवसेंदिवस आपण पाहतो निराश होत चालला होता. मात्र नाईलाज म्हणून त्यानं सकाळी 4 वाजता उठायची सुरुवात केली आणि हेल सांगतो त्याचं आयुष्य बदलून गेलं. हेलची एक इंटरव्ह्यू आहे, तुम्ही जर वाचला किंवा त्याचा जो एक लेख आहे किंवा त्याची एक मुलाखत आहे यूट्यूबवरती तुम्हाला बघायला मिळेल. हेल एरॉल्ड जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व. तुम्ही सर्च करा. पहाटे उठण्याची अमर्यादित ताकद आणि सकाळी लवकर उठल्यानंतर किती चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतात ना, हे तुम्ही तो बाईट किंवा ते इंटरव्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला अजून चांगलं समजून येईल. 14 धावा धावपलकेवरती आहेत. 1.5 षटकांचा खेळ टाकून झालेला आहे. 37 चेंडूमध्ये 102 धावांची आवश्यकता आहे. 37 चेंडूमध्ये 102 धावांचा प्रवास आपण पाहतो. टीम दररोज, दर तासाला, दर मिनिटाला तुमच्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. वाईट बोल, तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या, तुमचं मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचं की नाही हे पदोपदी आपल्याला स्वतःला ठरवावं लागतं. आणि तुम्ही केवळ नियतीच्या हातातलं खेळणं बनता की नाही हे तुमच्या निर्णयावरती अवलंबून आहे. तुमचा निर्णय तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये काय घेणार आहे. रोहित यांनी खेळलेला फटका बॅक टू द बॉलर. साइड स्क्रीनच्या समोरून आपण पाहतो हा चेंडू 4 धावांसाठी जाईल. 2 षटकांचा खेळ टाकून झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती बनवल्यात त्या 19. 36 चेंडूमध्ये बनवायच्यात अजून 97 धावा. इस कर्मभूमि में युद्ध जारी है. आर्या तांबे षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आर्या येईल. तर संदीप लोखंडे यांकडून आर्याच्या प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयांचं पारितोषिक आहे. सत्त्याण्णव धावा विजयासाठी बनवायचेत. ओंकार मेत्रेंनी सूचना दिलेली आहे वायवायला की वायवाय आपण स्टेजवरती यायचंय. 19 धावा. 36 चेंडूमध्ये 97चा प्रवास. आर्याचा पहिला चेंडू.
कव्हर मध्ये खेळलेला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे, बॉल जाईल कव्हर सीमारेषेच्या बाहेर. त्या विकेट्सच्या ती यादी जर तुम्ही चेक केली तर तुम्हाला समजून जाईल आर्यानं जे खेळाडू बाद केले ते साधे सुधे मामूली खेळाडू नव्हते, ते प्रतिस्पर्धी टीमच्या पहिल्या फळीतले फलंदाज होते. असं नाही की आर्यानं शेवटची षटकं टाकलेली आहेत किंवा कुठे डेट ओव्हर किंवा सामना संपला आणि ती पुढे आली आहे. तिने पहिली विकेट घेतली दीपक गायकवाडची. तिथून पुढचा प्रवास तिचा बघा, तिने चांगले चांगले फलंदाज बाद करून तंबूमध्ये पाठवले आणि काही वेळेस आर्याच्या अगेन्स्ट मोठा फटका खेळण्यासाठी सुद्धा काही फलंदाजांना विचार करावा लागला. ही संपत्ती तिने या स्पर्धेमध्ये कमवली. और इस कर्म भूमि में युद्ध जारी, और जो बेहतर रक्त होते हैं ना वो युद्ध करने वालों के श्रृंगार होते हैं. कृष्ण ने कभी युद्ध नहीं लड़ा, फिर भी युद्ध का परिणाम वही तय करते थे. बुद्धि जब शस्त्र बन जाए तो हाथ उठाने की जरूरत नहीं पड़ती, और रणभूमि में जीत बाहुबली से नहीं मनोबल और सही सारथी से मिलती है. सबसे बड़ा योद्धा वो नहीं जो सबसे ज्यादा वार करे, बल्कि वो है जिसे पता हो कब और कहां वार करना है. आर्या तांबेचा आपण बघितलाय खेळ. संघनायकाने तिचे षटक सुद्धा व्यवस्थित योग्य ठिकाणी टाकून घेतली. षटक क्रमांक 3 चा खेळ आहे. 27 धाबा धावपलकीवरती 2.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. अजूनही 32 चेंडू 89 धावांचा प्रवास. हा चेंडू यावेळेस सुद्धा फॉलो थ्रो मध्ये आपण पाहिला. आर्या कव्हर करेल तो चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, मात्र त्यानंतर पाल तिने केलेलं कमबॅक आहे. एक कमबॅक राहिलाय. स्वतःचा खेळ तिने खेळला, स्वतःच्या खेळावरती स्वतः प्रेम केला. आणि तुम्ही बघा, ज्या खेळामध्ये तुम्ही आहात किंवा ज्या सेक्टरमध्ये तुम्ही आहात ना, त्यातलं तुम्ही विशेष बना. ज्याही क्षेत्रात तुम्ही काम करताना त्या क्षेत्रातला तुम्ही विशेष तज्ञ बनायला हवं. 4 रन तिथे येतील. 3 षटकांचा खेळ संपला. धावपलकीवरती 31 धावा. आपलं आयुष्य सुद्धा एक व्यवसाय आहे. आपल्या आयुष्याचा जर तुम्ही विचार नीट केला ना, तर आपलं आयुष्य सुद्धा एक मोठा व्यवसाय आहे. आणि हा व्यवसाय करणारे आपण आहोत आणि आपल्या आयुष्याचा आपण सीओ व्हायला आहोत. सीओ व्हायचं आपण आपल्या आयुष्याचं. तुमच्या ध्येय पूर्तीचा, स्वप्न पूर्तीची कल्पना करून एक यशस्वी सीओ बना, कल्पक बना. 3 ओव्हरचा खेळ टाकून झालेला आहे. तुम्ही निवडलेल्या क्षेत्रातला विशेष तज्ञ बना, विशेष तज्ञ बना. ज्या क्षेत्रात अन्य व्यक्तींपेक्षा त्या क्षेत्रात अधिक ज्ञान कौशल्य प्राप्त करा. लंबोदर मित्र मंडळाकडून प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयांचं पारितोषिक. मनाच्या सखोल गहन शांतीशिवाय यश संभवत नाही. विजयाचं टार्गेट मात्र दूर आहे टीम. प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला बॉल होता जो खेळलाय स्क्वेअर लेग मध्ये आणि षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पहिलाच बॉल मारलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलेला आहे. आपण पहिल्या दिवसापासून सांगितलंय काही ठराविक असे खेळाडू आहेत जे व्यावसायिक टेनिस बॉल क्रिकेट खेळतात. बाकी काही असे खेळाडू आहेत जे फक्त प्रीमियर लीग दरवर्षी आपल्या स्पर्धेशी खेळण्यासाठी किंवा आपल्या गावाची प्रीमियर लीग खेळण्यासाठी येतात. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सुद्धा ज्यावेळेस विचार कराल ना, तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा अशा अनेक खेळाडू बघायला मिळतील. बॅट शिकड, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू, की क्रिकेट खेळाव्यतिरिक्त वेगवेगळ्या खेळात सांस्कृतिक प्रकारात काहींना मोठं यश संपादित केलं होतं. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड याचे एकूण 13 खेळाडू आपल्या देशाच्या रग्बी संघात खेळायचे. पाकिस्तानचा कासिम उमरला आपण खेळताना बघायचो.
अजिंक्य शिर्के यांकडून प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयांचा पारितोषिक गोलंदाजासाठी आणि 101 रुपयांचं बक्षीस आपण पाहिलं या विकेटसाठी. पाकिस्तानचा कासिम उमर हा पंजाबी, उर्दू, इंग्लिश, फ्रेंच, स्वाहिली भाषेत उत्तमपणे संभाषण करायचा. संघ मालक मैदानावरती आलेले आहेत. संजय रायकर. न्यूझीलंडचा बेवन कॉकडन चांगल्या प्रकारे बासरी वाजवायचा आणि तो बासरी वाजवायचा आणि त्यानंतर त्यानं ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा मोठं यश प्राप्त केलं होतं. डॉन ब्रॅडमन, कपिल देव, मनसूर अली खान पतोडी चांगले गोल्फ खेळायचे. हे खेळाडू क्रिकेट खेळले, इंटरनॅशनल क्रिकेट त्यांनी खेळलं. मात्र त्यानंतर त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठं यश संपादन केलं. दक्षिण आफ्रिकेचा आर जे क्रिप्स यानं 3 वेळा माउंट मिली मांजरो शिखरावरती यशस्वी पदार्पण केलेलं आहे. ज्या खेळाडूला आपण क्रिकेट खेळताना बघितलं. नो बॉलचा हा चेंडू, नो बॉलचा कॉल आणि धावा 4. नो बॉल वरती चौकार, 5 धावा या चेंडूवरती. येणारा चेंडू घेऊन येईल फ्रेट. इंग्लंडच्या जॉन स्विचचे 2 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत आणि न्यूझीलंडचा जॉक एडवर्ड्स पत्त्याचे मनोरंजनाचे खेळ करायचा. या असे खेळाडू आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या टेरेस हॅरिसनं वयाच्या 30व्या वर्षी घोडदौड, 5व्या वर्षी बंदूक, फ्रीट आहे. बॅक टू द बॉलर. आणि 7व्या वर्षी मोटर चालवली. 9व्या वर्षी ज्युनियर टेनिस विजेतेपद सुद्धा त्यानं मिळवलं. 2 खेळाडूंमधला फंबल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मालक आहेत ते. बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॅटनं विजयाचं कॅल्क्युलेशन बघायचं. किती चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता मॅच मध्ये राहिलेली आहे. 25 चेंडू आणि बनवायच्या त्या 70 धावा. एक मोठा बहुमान तुम्हाला मिळतोय. सन्मान तुमचा या स्पर्धेच्या निमित्तानं होतोय. तुमच्या खेळामधील असणारा सन्मान, उपजीवित कला गुण या स्पर्धेतून पुढे आणि तुमचा सन्मान होतोय. क्रिकेटमध्ये बहुमूल्य कामगिरी केल्याबद्दल इंग्लंडच्या राज्यघराण्यामार्फत सुद्धा एक सन्मान दिला जायचा खेळाडूंना. जर तुम्ही क्रिकेटमध्ये एक चांगली कामगिरी केली तर. शंकर चेंडू हातातून निसटलाय. 4 षटकं संपली. 4 ओव्हरमध्ये 70ची गरज आहे. क्रिकेटमध्ये जर तुम्ही बघा, जर आपण चांगली कामगिरी केली, बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन कदाचित समोर पंच देतील. क्रिकेटचा शोध म्हटलं इंग्रजांनी लावला आणि जर तुम्ही क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली तर इंग्लंडच्या राज्यघराण्यामार्फत नाईटहूड हा सन्मान दिला जायचा. आतापर्यंत 25 खेळाडूंना नाईटहूड हा सन्मान प्राप्त आहे. जर तुम्ही क्रिकेटमध्ये चांगलं काम केलं, क्रिकेट एक तुम्ही क्रिकेटर आहात आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगलं काम जर तुम्ही केलं तर इंग्लंडच्या राज्यघराण्यामार्फत नाईटहूड हा सन्मान दिला जायचा खेळाडूंना. आणि त्यामध्ये आपले भारताचे एकमेव खेळाडू आहेत डॉक्टर आनंद उर्फ विजय यांना 1936 मध्ये सर्वप्रथम सन्मानित करण्यात आलं. इंग्लंडचा फलंदाज चार्ल्स स्मिथ यांना 1944 मध्ये सन्मानित करण्यात आलं होतं की कारण त्यांना अमेरिकेतील राजकीय संबंध सुधारण्याबाबत अर्थात महत्त्वपूर्ण भूमिका घेतली होती. नंतर तो हॉलिवूडमध्ये मोठा नट म्हणून गाजला. 25 खेळाडू असे आहेत आतापर्यंत क्रिकेटमध्ये ज्यांना इंग्लंडच्या राज्यघराण्याच्या मार्फत नाईटहूड हा सन्मान प्रदान आहे. आज आपला ही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. डाऊन द ग्राउंड आपण पाहिला हा फटका बॅक टू द बॉलर आहे. गालफिट सोबर्स यांना आपण खेळताना बघितलंय आणि त्यांना प्रत्यक्ष नाईटहूड पदवी प्रदान करण्यासाठी 1975 मध्ये ना इंग्लंडच्या राणी स्वतः बार्बाडोसला गेल्या होत्या. इंग्लंडच्या राणी आल्या होत्या स्वतः आपण पाहिलं तो सन्मान देण्यासाठी. व्हीडी बॉलिंग ट्रॅक वरती. हो शतरक्षक तिकडे. शिरीष आहे, गणेश आहेत. मंगेश लोंढे यांकडून बक्षीस येत आहे. संजय रायकर सरांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं बक्षीस. व्हीडी पुन्हा एकदा समोर सानू यांच्या फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू जाईल.
लेग बाईचा कॉल पंचांकडून आलेला आहे. समस्येला थेट सामोरं जाण्याची ताकद ठेवावी लागते. टीम आव्हान मोठं आहे. मोठी बॅटिंग करावी लागेल जाता जाता टायगर्स, कारण आता फक्त 3च ओव्हर यानंतर राहणार आहेत. वाईट बॉल. दुःखाला तुम्ही तुमचं काळीच कुरतडण्याची संधी जर दिली ना, मग अवघड होतं. त्यासाठी त्या संघर्ष ठेवत असताना त्या दुःखाला किंवा त्या समस्येला थेट सामोरं जाण्याची धमक असावी. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन. बीडी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जर्किंग आपल्याला त्यांनी दिलं. आणि बेल्स खाली टाकलेलं, पाडलून टाकलेलं आहेत. मेंटॉर आलेत. मेंटॉर सुनील सर मैदानावरती दाखल होतील. मेंटॉर यांना थांबवण्यासाठीची फील्ड सेटअप तुम्ही पहा. सिली मिड ऑन उभा केलाय पुढे आणून. हो मेंटॉर षटकार खेळला तर जितू भैया केरिंग यांकडून 501 रुपयांचं पारितोषिक मेंटॉर एका षटकारासाठी आहे. आणि मेंटॉरने पहिला चेंडू सोडून दिला. काही वेळेस काही गोष्टी सोडून देण्यामध्ये सुद्धा शहाणपणा असतो तुम्ही पहा. आणि ज्ञान हे बाहेरून मिळतं, तर शहाणपण हे आपल्या आत अगदी आतल्या गाभ्यातून येत असतं. विकेटसाठीचं 500 रुपयांचं पारितोषिक संदीप लोखंडेंकडून आर्याच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विरुद्ध दिशेने तर भोसले सरांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. मंगेश लोंढे बक्षीस जमा आहेत. सोहेल जर आला आतमध्ये आणि इथून पुढे जरी त्याने अर्धशतक बनवलं तर 2000 रुपयांचं बक्षीस आहे. आणि तो मैदानावरती फक्त खेळण्यासाठी आला तरी बक्षीस आहे. हा चेंडू गेलाय निघून 4 धावांसाठी. 16 चेंडू 60. 16 चेंडू मध्ये 60 धाव्यांची गरज आहे. हा आनंद आहे, हा विकत घेता येत नाही. हॅलो पृथ्वीराज कांबळे आपल्या बरोबरी जॉईन होत आहेत. पृथ्वी तुमचं सो फर्स्ट ऑफ ऑल पृथ्वीराज, तुम्ही अनेक बाईट्स घेतल्या, तर तुमची पहिली प्रतिक्रिया स्पर्धेबद्दल. पृथ्वीराज उद्या खेळणार आहात पुन्हा एकदा मैदानावरती. आज 10 दिवसाचा प्रवास कंप्लीट करताय. आपली टुर्नामेंट UK NPL साठी पुढे आलात. नाईट टुर्नामेंट साठीचं इतकं मोठं ड्युरेशन, कसा होता आनंद? तशी ही स्पर्धा खेळणं, या स्पर्धेचा ज्यावेळेस अनाऊन्समेंट होतं त्या स्पर्धेच्या आधीचा जो 1 महिना असतो, टीम जुळवाजुळव, ऑक्शन, तसेच फॉर्म फिलअप करणं, हा खरोखरच एक महिन्याची जी जर्नी असते खरं आनंद देऊन जाणारी असती. तसेच या ठिकाणी येऊन 10 दिवस खेळ करणं, टीमला घेऊन स्पर्धा खेळणं, विजय प्राप्त करणं, पराभवांना सामोरं जाणं, हा जो एक आनंद आहे तो खरंच हा एक खरंच मोठा म्हणजे आनंददायी क्षण आहे. असाच आनंदाचा क्षण प्रत्येक खेळाडूला
मिळो हीच सदिच्छा. आर्या तांबेच्या प्रत्येक विकेटसाठी सुरेश कांचन पाटील यांच्यातर्फे प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. संदीप तांबे यांकडून बक्षीस आहे रमेश लोंढे यांच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपये. तर दीपक यांच्या प्रत्येक विकेटसाठी लंबोदर मित्रमंडळ आणि अजिंक्य शिर्के यांकडून 101 रुपयांचं बक्षीस. पहिल्या विकेटसाठी 101 रुपयांचं बक्षीस जमा केलेलं आहे. चांदणीतील 11 चेंडू मॅच मध्ये आहेत आणि 11 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 53 धावा. अकरा चेंडू मध्ये 53 धावांची मॅच. दहा चेंडू 53. कॅच सुटलेला आहे. बक्षीस मोठं होतं. 9 चेंडू मध्ये 53 धावांची मॅच आहे. या विकेट साठी बक्षीस आहे बंटी. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी बंटी. ओहो हो सोहेल बीच मैदान. सोहेल ज्या खेळाडूचे षटकार भिगवण पर्यंत गेलेले आहेत असा सोहेल मैदानावरती. भिगवण पर्यंत षटकार मारणारा खेळाडू सोहेल. 8 चेंडू 53. ओहो हो पहिलाच बॉल रिव्हर्स. विरुद्ध दिशेने. षटकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस आणि विकेटसाठी अजिंक्य शिर्केंकडून 100 रुपये. सात चेंडू मॅच मध्ये राहिलेत. 51 धावा विजयासाठी दूर आहे. टीम 7 चेंडू मध्ये 51.
6 चेंडू 47. ओहो हो, सोहेल यांनी मारलेला बॉल आहे. शिरीष पाच चेंडू. जिंक्य शिर्केंकडून जे बक्षीस होतं ते बक्षीस जमा झालेलं आहे. ओंकार आलेत. द बॅटर ओंकार ऑन स्ट्राइक इन. चार चेंडू 47 धावा. बंटी हँडसम बंटी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लीग फॉर्मॅट मधले सगळे सामने थांबतायत. 2 बॉल फक्त शिल्लक. या 2 चेंडू बरोबरीत आपल्या सगळ्या लीग फॉर्मॅटचे मॅच संपलेले आहेत. आज संपणार आहेत. बरोबर 12 वाजून गेले. रविवारचा दिवस सुरू झालेला आहे. आजच्या दिवशी आपण भेटू थोड्याच काही तासांनंतर, काही विश्रांतीनंतर पुन्हा याच मैदानावरती पहिली क्वालिफायर घेऊन. काही वेळाच्या विश्रांतीनंतर रविवारचा दिवस सुरू होतोय. भेटणार आहोत क्वालिफायर 1 ला घेऊन आम्ही. तोरणा बनाम सिंहगड 9 पैकी 9. उद्या 10-0 होईल का यावरती सुद्धा लक्ष आहे. मात्र लॉयन्स आडवा उभा राहील पुन्हा भिंतीसारखा विजयाच्या पुढे. दीपक बक्षीस घेण्यासाठी या. दीपक सुरवसे. लीग फॉर्मॅट मधले सगळे सामने संपलेले आहेत. चार टीम मिळाल्यात. 6 टीमचा प्रवास संपला. सहभागी संघ मालकांचं, खेळाडूंचं पुन्हा एकदा विशेष आभार. ज्या 6 टीम स्पर्धेमधून थांबलेल्या आहेत. आपल्या योगदानानं ही मोठी टुर्नामेंट संपन्न होते. मॅन ऑफ द